मराठा आरक्षणाला विरोध केल्यास मंडल कमिशनलाच आव्हान देणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे। जरांगे पाटलांनी थेट ओबीसी आरक्षणालाच कोर्टात आव्हान दिल्यानं सामान्य ओबीसींची सहानुभूती ते गमावणार नाहीत ना, अशी ही भीती व्यक्त केली जाते। ओबीसीतून आरक्षण द्या, नाहीतर मंडल कमिशनला आव्हान। जरांगे पाटील मंडल कमिशन विरोधात कोर्टात जाणार। आरक्षणासाठी मराठा समाजाची दबावाची रणनीती। मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईमध्ये उपोषणाला बसण्यासाठी निघालेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। जरांगे पाटलांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह छगन भुजबळांचा विरोध आहे। ओबीसी नेत्यांचा विरोध पाहून आता ओबीसींनी ज्या मंडल कमिशनच्या माध्यमातून आरक्षण मिळवलं त्या मंडल कमिशनलाच आव्हान देणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय। आता असा निवार करून ठेवलाय, जर का बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना, मंडल कमिशनच चॅलेंज करणार आहे। पुरच केंद्राला रद्द करीत असेल मराठ्यांना येऊ देत नाही। आमचा बॉर्डर पाय दिला तर आम्ही दुसऱ्याचा विचार करत नसतो। मंडल कमिशन लागू करताना कोणतेही सर्वेक्षण किंवा ओबीसींच्या जनगणनेचा आधार घेतला नसल्याचा आरोप जरांगेंचा आहे। मंडल कमिशनला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे। यात्रा निघाल्यापासून भुजबळांवर टीका न करणाऱ्या जरांगेंनी आता थेट भुजबळांवरही निशाणा साधलाय। तुमच्या ताकदीवर त्याला थोड्याच दिवसात बजेट टाकलेले कागदच खायला लावणार। बोलावलं 2-3 दिवस झाले, त्याला वाटतं बोलावं तरी ओबीसी चालले तर नाही बोलावं तरी ओबीसी चालले। त्याला वाटत होतं मराठी ओबीसीतच नाही आले पाहिजे। गेले ना, तुला काही कळतं का नाही? तेव्हा तुम्ही आत नाही येऊन देणार, आत जाऊन बाहेर आले तुरंत लोटायचे बाहेर। सामान्य ओबीसींचा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध नाही असा जरांगे पाटलांचा दावा आहे। पण जरांगे पाटलांनी मंडल आयोगाविरोधात जाहीर भूमिका घेतल्यास ओबीसींमधून जरांगेंबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।